पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. यस तर धावसंख्येमध्ये भर पडेल. बाउन्सरचा इशारा देखील दिला गेलाय. बॅटमॅन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर टाकलाय. नो बॉल. नो बॉलचा इशारा अंपायरचा. रीडचा बॉल असेल. नो बॉल. जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आणि मिड विकेटला चांगला झेल तिथे प्राप्त केलाय. फलंदाज मात्र बाद होतोय. किरणला माघारी जावं लागेल. नवीन बॅटर लगेच पाठवा. अखुडप्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. बॅटला ब्रश झालाय का? हो झालाय. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट फलंदाजाने देखील दाखवली की पंचांच्या निर्णयाची वाट त्याने बघितलेली नाहीये. सरळ निघून गेलाय. रोहितचा पुढचा बॉल. बघा वेळ भरपूर खर्च होतोय. मॅच स्पीडअप ठेवायची आहे मित्रांनो. चांगला फटका सजवलाय, परंतु आपण जर पाहायला गेलं तर बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने मात्र प्रयत्न केला जातोय, पण प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये.
चांगला फटकारी त्या पॉइंटच्या दिशेने मात्र खेळून काढलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. जबरदस्त स्ट्रोक, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिलं षटक समोर झाल्यानंतर टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली. वेगाने टाकलेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येने भर पडेल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव. 19. काय जबरदस्त, काय गोलंदाजी राहिली आहे. क्लीन बोल्ड. डिमॅगेटीने टाकलेला बॉल, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव, सिंगल. अकुटप्प्याचा बॉल, दिशा द्यायची होतीये. फॉलो बॅक ड्राइव्ह बॉल अगदी पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. व्हाईट बॉल.
सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. चार बॉलचा खेळ झालाय. चांगला फटका इथे खेळत असताना एक डाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र इथं सुरू आहे, परंतु एका डावीवरती समर्थ मानलंय. आणि इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद. अकोटोप्याचा बॉल होता. दिशा शेवटी बेट करून पाठीमागे चाललाय. बॉल हा आलाय तो डॉट बॉल. जबरदस्त स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. +31. मॅच स्पीडअप करायची आहे, विनंती करेन. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. क्लीन बोल्ड. तांडी के लिए गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा
बॉल हवेत आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत, कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न सुरू आहे, तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा या बॉल वरती कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्या. हो हो, इथे जबरदस्त स्ट्रोक, बॉल हवेत आहे, बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. षटकार आहे, पंचांनी षटकार दिलाय. (43) 44 टू विन. 43 झाल्या, 44 धावांचं लक्ष. चला, भवानीनगर सळवे आणि त्यांच्या विरोधात सनबूर, टॉस साठी या. चला, भवानीनगर सळवे आणि सनबूर, कॅप्टन टॉस साठी यायचंय. मयूरजी पन्हाळकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. बॅटिंगचा निर्णय घेतलाय भवानीनगर सळवे संघाने. टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. इन ऍक्शन फॉर्म मध्ये मात्र दोन्ही टीम पाहायला मिळतील. थँक्यू सो मच मयूर दादा, आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवलीत. फील्डिंग लावून घ्या बघा, अजून पूर्ण
सक्सेसफुल. इट्स अ पॉवरफुल षटकार. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हो जबरदस्त समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय साधावा षटकार. आणखीन एक जबरदस्त पाऊस थांबलाय. षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत असताना पाहायला मिळतोय. ओहो इथे कॅच होणं महत्वाचं आहे. ओहो अप्रतिम कॅच ऑफ द क्वालिटी. कॅच ऑफ द डे. जसा नदीमध्ये पाण्यामध्ये सूर मारावा तसा सूर मारलाय. अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल तिथे पकडला गेलाय. प्रथमेश होता. काय कॅच पकडले. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती ओम साई एमटीसी च्या माध्यमातून. अगदी सूर मारलाय. तोल सांभाळलाय आणि तोल सांभाळल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. अप्रतिम कॅच. ही कॅच व्हायरल होईल सगळ्यांच्या स्टेटस वरती. प्रथमेश अप्रतिम कॅच आजच्या दिवसातली. अगदी आपण जर पाहायला गेलं तर ऍक्शन रिप्ले या बॉलवरती गती काढून घेतली होती. थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश कुठलीही चुकी न करता मिड विकेटला चांगला झेल तिथे त्याने पकडला आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हलियन अगदी पाठवलंय संतोषला. ओहो नवीन बॅटर इनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. हलक्याने मात्र ढकलला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा स्कीट झालाय. हेच पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 23-23. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील ते म्हणजे 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 21 धाबा. मॅच थोडी स्पीडअप करा मित्रांनो. नेक्स्ट मॅच मध्ये भवानीनगर सळवे संघाने मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले सनबूर संघाला फिल्डिंग साठी. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. चांगला बॉल तिथे मात्र पाहायला मिळाला. बीट करून पाठीमागे गेलाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलंय. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे.
धीम्या गतीने टाकलाय, गती परिवर्तन, अगदी स्लोवर डिलिव्हरी. ओहो, क्लीन बॉल, दांडी 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 गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, काठी काढली. चला नवीन बॅटर लगेच पाठवा. चला मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे. चांगला बॉल तिथे आतळलाय आणि एक धाव. अहो इथे काय घडलंय, फेकी खराब, फेकी खराब. दोन धाबा. 25 धाबा धाफलकावरती. लक्ष 44 धाबांचं आहे. 8 चेंडू मध्ये 19 धाबांची गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत आणि आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बिग हिट षटकार. 6 धाबा, अप्रतिम स्ट्रोक. मॅच कंटिन्यू करायची आहे कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. टीमची धावसंख्या 31, 13 ची गरज. पुढे येऊन शफल खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, चांगला डप्पा हाताळलाय. डॉट बॉल आला. आता 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 13 धावा. 6 चेंडू 13 ची गरज. स्पीडअप घ्यायचा आहे. प्रथमेश आलाय. अंतिमचं षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी. बघूयात कशा पद्धतीने मात्र ही मॅच राहते. स्ट्राइक एंडला बॅटर आपण जर पाहायला गेलं तर भरतला पाहतोय आपण. त्याच्या समोर अगदी गोलंदाजीसाठी मात्र प्रथमेश. 6 चेंडू 13 ची गरज आहे. कोणता संघ असेल जो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. लोड फुल टॉस बॉल होता. टप्पा फोड ठेवला होता परंतु अगदी बीट करून पाठीमागे अगदी वेगाने टाकलेला हा बॉल. 5 चेंडूवर आता 13 धावांची गरज आहे. 5-13चं समीकरण. हो, पायावरती आदळलाय. यॉर्करचा प्रयत्न, बन्नाट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न नाही थांबवलाय. एका धावेवरती समाधान मानलंय. आता येणारे 4 बॉल आणि 12 ची गरज. दोन मिनिट. 4 चेंडू 12 धावांची गरज. हो, जबरदस्त बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालंय का?
आणि कॅच ड्रॉप पंचांचा निर्णय मात्र आलाय हा चौकार आहे. काय फटका सजवलाय. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नव्हतं. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये कारण शेवटच्या मुवमेंटला मात्र ही कॅच ड्रॉप झाली आहे. आणि क्रिकेटची परिभाषाच आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो क्रिकेट की अद्भुत मॅच. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 ची गरज. बॉल हवेत आहे आता आणि इथे प्रशांत सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. मिठाई खाने का मन था, चाय पीने का मन था, कागज का टुकड़ा वहां कम था, एलिवेशन कम था, छक्का लगाए बिना यहां फलंदाज का कैच छूटा नहीं है पर पकड़ा है जरूर. प्रशांत बोत्रे था. अप्रतिम कॅच. मॅच अजून संपलेली नाहीये कारण आता 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. दोन्ही 50-50 सामने मात्र जरूर पाहायला मिळतोय. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ विजेता होईल अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बॉल हवेत. फटका सजवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आल्या आल्या मात्र षटकार लगावतोय. काय फटका सजवलाय. 1 चेंडू आता 2 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी सामना चेस असेल. 1 चेंडू 2 धाबा बनवायच्याच आहेत. 1 चेंडू 2 ची गरज. ड्राइव्ह केलाय. पहिली धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का आणि इथे काय घडलंय. रनआउट. इट्स अ रनआउट. इट्स अ रनआउट. अंधार कितीही दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हरलो तरी चालेल पण समोरच्या मनात आपला रुतवा दाखवायचा असतो. तो रुतवा दाखवलाय या मॅच मध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र रडत पाहायला मिळाली. अप्रतिम मॅच. काय मॅच रंगली गेली. मिरासवाडी आणि त्यांच्या विरोधात साबळेवाडी. काय मॅच रंगली. काय मॅच रंगली होती.